पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तई शुभवर्तमान अध्याय 13 मराठी। मत्तई शुभवर्तमान अध्याय 13 मत्तई शुभवर्तमान अध्याय 13 पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत। पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत। त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्राच्या काठी जाऊन बसला। तेव्हा लोकांचे बहुत समुदाय त्याच्याजवळ मिळाले, म्हणून तो तारवात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले। मग त्याने दाखल्यांनी त्यास बहुत गोष्टी सांगितल्या। त्या अशा, पहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले। काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर रुजले। मग सूर्य उगवल्यावर त्याला ऊन लागले व त्यास मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले आणि काटेरी झाडामध्ये पडले। मग काटेरी झाडांनी वाढून त्यांची वाढ खुंटविली। काही चांगल्या मातीत पडले, मग त्यांचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे पीक आले। ज्याला कान आहेत तो ऐको। दृष्टांताचा उपयोग। दृष्टांताचा उपयोग। मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्याबरोबर दाखल्यांनी का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले की स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यास दिलेले नाही। कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला मिळेल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याचपासून काढून घेतले जाईल। यास्तव मी त्याबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व समजतही नाहीत। यशायाचा संदेश त्याचविषयी पूर्ण होत आहे। तो असा आहे की तुम्ही ऐकाल तर खरे, पण समजणार नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणार नाही। कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे। ते कानांनी मंद ऐकतात, आणि आपले डोळे त्यांनी मिटले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, त्यांनी वळू नये, आणि मी त्यास बरे करू नये। धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहतात, आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकतात। मी तुम्हास खचित सांगतो की तुम्ही जे पाहतात ते पाहावयास बहुत संदेष्टे व धार्मिक जन उत्कंठित झाले, तरी त्यांच्या पाहण्यात आले नाही, आणि तुम्ही जे ऐकतात ते ऐकावयास ते उत्कंठित झाले, तरी त्यांच्या ऐकण्यात आले नाही। पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण। पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण। आता पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या। कोणी राज्याचे वचन ऐकतो, पण समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो। वाटेवर पेरलेला तो हा आहे, खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकतो व तत्काळ ते आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो। काटेरी झाडामध्ये जो पेरलेला तो हाच आहे की वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात, आणि तो निष्फळ होतो। चांगल्या भूमीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकून समजतो, तो फळ देतो। कोणी 100 पट, कोणी 60 पट, कोणी 30 पट असे देतो। निधनाचा दृष्टांत। निधनाचा दृष्टांत। त्याने त्यास दुसरा दाखला दिला की ज्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे। लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हाचे निधन पेरून गेला, पण
जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, मग त्यात निधन कुठून आले? तो त्यास म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे का? तो म्हणाला, नाही. तुम्ही निधन जमा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन की पहिल्याने निधन जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि गहू माझ्या कोठारात साठवा. मोहरीचा दाना व खमीर यांचे दृष्टांत. मोहरीचा दाना व खमीर यांचे दृष्टांत. त्याने त्यास आणखी एक दाखला दिला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणी एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यामध्ये बारीक आहे, तरी वाढल्यावर भाज्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. त्याने त्यास आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 माप पिठामध्ये लपवून ठेवले. तेने करून शेवटी ते सर्व फुगून गेले. या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायास सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्याबरोबर काही बोलला नाही. यासाठी संदेशाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन. जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन. निधनाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण. निधनाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला आणि त्याचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. यास्तव जसे निधन जमा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतास पाठविल आणि ते सर्व अडखळविणाऱ्यास व अधर्म करणाऱ्यास त्याच्या राज्यातून जमा करून त्यास अग्नीच्या भट्टीत टाकील. तेथे रडणे व दातखाने चालेल. तेव्हा धार्मिक जन आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. मोती, ठेव व जाळे यांचे दृष्टांत. मोती, ठेव व जाळे यांचे दृष्टांत. स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणी एका मनुष्याला सापडल्यावर त्याने ती लपवून ठेवली आणि आनंदामुळे त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले. मग ते शेत विकत घेतले. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणी एका व्यापारासारखे आहे. त्याला एक अति मोलवान मोती आढळल्यावर त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. आणि स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या ज्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी काठाकडे ओढले आणि त्यांनी बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन धार्मिकातून दुष्टास वेगळे करतील आणि त्यास अग्नीच्या भट्टीत टाकीतील. तेथे रडणे व दातखाने चालेल. तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले, हो. तेव्हा त्याने त्यास म्हटले, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे.
नासरेथास येशूचा स्वीकार करण्यात येत नाही. नासरेथास येशूचा स्वीकार करण्यात येत नाही. नंतर असे झाले की हे दाखले समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला आणि स्वदेशी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यास अशी शिकवण दिली की ते थक्क होऊन बोलले, हे ज्ञान व हे पराक्रम याला कोठून? हा सुताराचा पुत्र ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे त्याचे भाऊ ना, त्याच्या बहिणी या सर्व आपणाबरोबर नाहीत का? तर हे सर्व याला कोठून? असे ते त्याचविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेष्टाला आपला देश व आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी महत्कृत्ये केली नाहीत.